आजची रेसिपी खूपच खास आणि माझी सर्वात फेवरेट, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारं मुंबईचं फेमस स्ट्रीट फूड म्हणजेच वडापाव. जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. 5 मीडियम साईज बटाटे बॉईल करून घेतले. असे पील केल्यानंतर त्याला व्यवस्थित स्मॅशरने स्मॅश करायचं किंवा असं किसणीने किसून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये कोणतीही गुठळी नाही राहिली पाहिजे. नंतर एका पॅनमध्ये थोडंसं 1 चमचा तेल, थोडीशी मोहरी व्यवस्थित तडतडली. नंतर थोडेसे जिरे, कढीपत्ता व्यवस्थित बारीक करून टाकायचा. नंतर हिरवी मिरची, लसूण, अद्रक ह्याची पेस्ट टाकायची. ती व्यवस्थित परतून घेतल्यानंतर हळद टाकायची आणि नंतर आपण किसून घेतलेला बटाटा ॲड करायचा आणि मसाल्यामध्ये तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा लिंबाचा रस, त्याच्यामुळे ह्या बॅटरला छानसा असा टँगी फ्लेवर येतो. हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्याला थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवायचं. तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊयात. तर सर्वप्रथम एका बाउलमध्ये मी 4 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि थोडासा ओवा असं ॲड करून त्याचे व्यवस्थित एक पेस्ट बनवून घेतली. ह्या बेसन पिठाच्या बॅटरची कन्सिस्टन्सी काही अशा प्रकारे असली पाहिजे. वडे तळण्यासाठी आणि लाल चटणी बनवण्यासाठी हेच बॅटर वापरलं जातं. तर एका पॅनमध्ये मी तेल गरम करत ठेवलं आणि त्याच्यामध्ये हे बॅटर असं हाताने सोडलं. त्याला व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत छान फ्राय होऊ द्यायचं. नंतर ते व्यवस्थित बाजूला काढून घ्यायचं. पॅनमध्ये थोडी हिरवी मिरची पण फ्राय करून घ्यायची. फ्राय करणारी मिरची आधी सेंटरमधून थोडीशी स्लिट करायची, म्हणजे ती अंगावर उडणार नाही. नंतर लसूणसुद्धा फ्राय करून घ्यायचा. लसूण हा त्याच्या सालीसकट असलेला पाहिजे. नंतर एका मिक्सी जारमध्ये ते कुरकुरीत बेसन तळलेलं लसूण, मीठ, लाल तिखट आपल्या चवीनुसार ॲड करून त्याला कोर्स ग्राइंड करून घ्यायचं आणि आपली चटणी एकदम रेडी आहे. लाल चटणी बनून तयार आहे. आता आपण हिरवी चटणी बनवूयात. सेम मिक्सी जारमध्ये थोडीशी कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक, लागेल तेवढं पाणी टाकून हिरवी चटणी रेडी करायची. आपलं वड्याचं मिश्रण थंड झालं, त्याचे मी असे गोळे करून घेतले. त्याला बेसन पिठामध्ये व्यवस्थित बुडवून नंतर त्याला मीडियम गॅसवर तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. घाई करायची नाही. 2 मिनिटानंतर त्याला उलथून घ्यायचं आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण वड्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. आणि आता आपले वडे एकदम रेडी आहेत. चला तर आपला वडापाव आपण व्यवस्थित असेंबल करून घेऊयात. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पावला व्यवस्थित चटणी लावून अशा प्रकारे त्याला रेडी करायचं. ह्या दोन्ही चटणीशिवाय वडापावला मजा नाही. आणि आपलं मुंबईचं फेमस स्ट्रीट फूड, सगळ्यांचंच फेवरेट वडापाव बनून तयार आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला ही कशी वाटली. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.